श्री स्वामी समर्थ. आज स्वामीची नवी प्रचिती, नवा अनुभव सांगायचा म्हणजेच माझा भाऊ आणि त्याची बायको ही अहमदाबादमध्ये असतात. आणि मी जाताना माझ्या आई जेव्हा त्यांना भेटायला गेली तेव्हा मी त्यांना अक्कलकोटची रक्षा दिली का आई जातेच येतं ही रक्षा त्यांना दे आणि रोज घरातून बाहेर पडताना त्यांना लावायला सांग. म्हणजे ही रक्षा म्हणजे काही अंधविश्वास किंवा काही म्हणजे लावल्यावर आपण सगळं व्यवस्थित होत नाही. आपली ही श्रद्धा आहे, आपला हा विश्वास आहे. आपल्याला असं वाटतं की ही रिक्षा लावली तर आपण आपल्यासोबत महाराज असतात, नेहमी आपल्यासोबत असतात. तर झालं असं का आई एक दिवस ते ऑफिसला जायला नेहमीप्रमाणे निघाली आणि आईने ती रक्षा ठेवली होती, पण ते रोज विसरून जायची, आज लावायची आज लावायची आहे, पण विसरून जायची. पण का कुणास ठाऊक एक दिवस असंच झालं का आई झोपेतून उठली आणि ते ऑफिसला चालले होते आणि त्यांना म्हणाली का ही जाताना महाराजांची रक्षा लावून जा. तर नेमकं त्याच दिवशी त्यांनी रक्षा लावली दोघांनी आणि त्यांच्या बाळाला पण ती रक्षा लावली आणि जाताना माझ्या भाच्याला त्यांनी शाळेत सोडलं. तर तो काही त्यांच्या सोबत नव्हता. पण जसे ते पुढे गेले आणि ऑफिस काही अंतरावरच असताना लिटरली तिथे काहीच ट्रॅफिक नव्हती, फक्त गाडी थांबलेली होती, काही सिग्नल वगैरे होता आणि तिच्या बाजूलाच एक शेत होतं. तर शेतातून एक भली मोठी गाय वजनदार वजनाची ती एक पळत पळत आली. कुठून आली माहिती नाही, पळत आली आणि तिचे जे शिंग असतात ते त्या गाडीला जोरात मारले आणि गाडी पूर्ण म्हणजे पूर्ण वन साईड जो आहे तो पूर्ण डॅमेज झाला. आणि माझ्या भावाने तो सीट बेल्ट लावलं होतं त्याच्यामुळे त्याला छातीला हादरा बसला. पण माझी वहिनी आहे तर तिला पूर्ण इथे लागलं. पण सांगायचं तात्पर्य का ती गाडी पूर्ण चपटी झाली आणि तिने मला त्याच अवस्थेत तिने मला फोन केला आणि रडत होती अक्षरशः. ती रडता रडता म्हणलं मला एकदम मी घाबरली. म्हणलं काय झालं सांग सांग. तिचं नाव प्रिया आहे. म्हणलं प्रिया काय झालं तू सांग मला काय झालं. तर म्हणे ताई आज फक्त महाराजांच्या रक्षा आम्ही लावली. आज कसं काय म्हणजे आज बुद्धी सुचली आणि रक्षा लावली आणि आज खरं महाराजांमुळे आज आम्ही जिवंत आहोत. आणि माझा भाऊ निखिल आणि प्रिया माझी वहिनी का हे दोघं त्या एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये सुखरूप होते. त्यांना फक्त नावापुरता काय जे खर्चटलं होतं, माझ्या वहिनीच्या इथे काचा वगैरे झाला होतं, पण नावापुरता जे खर्चटलं होतं तर मला असं वाटतं का त्यांचा विश्वास त्या दिवसापासून म्हणजे पहिले तो विश्वास होता पण त्या दिवसापासून एवढा दृढ झाला का आता त्यांना महाराजांशिवाय काही दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना महाराज आठवतात आणि त्या दिवसापासून त्यांना खरंच पटलं का आपण त्या दिवशी त्यांना महाराजांनी बुद्धी दिली का अरे ही रक्षा लावून जा. माझ्या आईला बुद्धी घातली का अरे ही रक्षा लावून जा. आणि त्यांनी ती रक्षा काय म्हणजे महाराजांना माहित होतं पुढे हा काळ येणार आहे आणि त्याच्यासाठी माझं सुरक्षा कवच हे तुमच्याजवळ असावं म्हणून महाराजांनीच हे सगळं केलंय, हे घडवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच का महाराज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या सोबत कायम आहे. कारण तुम्ही त्यांचं नामस्मरण करतात म्हणजे महाराजांना यावंच लागतं, तुमचं रक्षण करायला हे यावंच लागतं. कारण महाराजांचं नाव घ्या, ते मनातून घ्या. नाही तुम्ही माळी ओढल्या तरी चालता, नाही पोथी वाचली तरी चालेल, फक्त नामस्मरण करा. मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगते की नामस्मरणाचं महत्त्व खूप आहे, खूप आगाध आहे. आणि या अनुभवावरून, या प्रचितीवरून अजून एक महाराजांनी आम्हाला साक्षात्कार दिला का मी आहे, हम गया नहीं हम जिंदा है. श्री स्वामी समर्थ.